नमस्कार मित्रांनो, मुंबई किराय चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण बनवलेलं आहे सुकटची भाजी। सुकट भरपूर छान आणि चमचमीत अशी झालेली आहे। तुम्ही बघू शकता लाल लाल कलर आलेला आहे, लसूण आहे, कांदा आहे, मसाले आहेत डिफरंट टाकलेले। तर ही सुकट आपण कशी बनवली आहे त्यासाठी आपण व्हिडिओ बघूया। तर चला सुरुवात करूया। तर आपण घेतलेले आहेत 2 कांदे कापून घेतलेले आहेत, हळद घेतलेली आहे 1 चमचा, मालवणी मसाला घेतलेला आहे 2 चमचे, मीठ घेतलेला आहे चवीनुसार, इकडे लसूण घेतलेला आहे ठेचून, 1 टोमॅटो चॉप करून घेतलेला आहे। आणि त्याचबरोबर आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्या सुकटाच्या चटणीमध्ये जाणार आहे। तर तुम्ही बघू शकता आपण घेतलेली आहे सुकट। तर ही सुकट आपण आता तव्यामध्ये आपल्याला वाफवून घ्यायची। तर ही 200 ग्रॅम सुकट आहे। तर फक्त आपल्याला ना गॅसवरती तव्यावरती पसरून काढायची आहे आणि ही चांगली आपल्याला वाफवून घ्यायची, भाजून घ्यायची ही सुकट। आणि ह्याच्यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स टाकायचं नाही। 2 ते 3 मिनटं आपल्याला ही प्रोसेस ठेवायची आहे। तुम्ही बघू शकता आपण कढईमध्ये नुसती सुकट टाकून दिलेलं आहे, तर चांगली अशी हलवून घ्यायची। तर ही आहे 200 ते 250 ग्रॅम सुकट आहे। तर चांगली आपण भाजून घ्यायची ही सुकट। तर ही आता सुकट आपण भाजून झाल्यानंतर ही आपण स्वच्छ पाण्यामध्ये ना धुवून घ्यायची। तर तुम्ही बघू शकता ही आपण पाण्यामधून काढलेली आहे। तर भाजून घ्यायची, त्याच्यानंतर आपल्याला ही धुवून घ्यायची। तर ही आपण काढलेली आहे सुकट एका प्लेटमध्ये। आणि लवकरात लवकर होणारी डिश आहे, मस्त अशी डिश आहे, तुम्ही नक्की करून बघा। तर आपण प्रिपरेशन चालू केलेलं आहे। कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घेतलेले आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला गॅस ठेवायचा आहे। 2 चमचे तेल घेऊन आपण त्याच्यामध्ये टाकलेला आहे लसूण आणि कढीपत्ता। लसूण आणि कढीपत्ता टाकलेला आहे। आणि सुकटची चटणी आय बिलीव सगळ्यांनाच माहिती आहे आणि जे कोणी पहिल्यांदाच बघत असतील तर ते नक्की ट्राय करू शकतात। मार्केटमध्ये सुकट भेटते, मच्छी मार्केटमध्ये असते अवेलेबल। तर नक्की करून बघा ही सुकट ची चटणी। भाकरी बरोबर तर टेस्टी लागते, चपाती बरोबर तुम्ही खाऊ शकता। ह्याच्यामध्ये आपण कांदा टाकलेला आहे चॉप केलेला, कांद्याचं प्रमाण जरा जास्त ठेवलेलं आहे आपण। तर मस्त असा कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। आणि ह्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे मीठ चवीनुसार, चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळं। आणि 4 ते 5 मिनटं आपल्याला हे लसूण कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे। मस्त असा कलर आलेला आहे, भन्नाट सुगंध सुटलेला आहे। आता ह्याच्यामध्ये टाकलेली आहे आपण हळद 1 चमचा आणि त्याच्यानंतर मालवणी मसाला ॲड केलेला आहे। आपला कांदा फ्राय झाल्यावरती आपण हे 2 मसाले ॲड केलेले आहेत। आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत। कांदे आणि लसूण तर ऑलरेडी फ्राय झालेले आहेत। तर मस्त असं तेलाला चांगला बॉईल आलेला आहे सॉरी। आता ह्याच्यामध्ये आपण ॲड केलेला आहे टमाटर। तर टमाटर फ्राय होण्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागेल, ऑलमोस्ट लाईक 3 ते 4 मिनटं पकडून चालायचं। मस्त असं वाफून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे टमाटर पण। आणि लवकरात लवकर होणारी डिश आहे, जास्त काही टाईम लागत नाही आहे। तर हे बघा हे टमाटर पण चांगले गळून गेलेले आहे, चांगलं असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपलं मेन इन्ग्रेडियंट जे येणार आहे। आणि वन मोर थिंग, इथे एक गोष्ट ॲड करायची, आपण आपला जो रेड चिली पावडर जो लाल मसाला आहे तो पण ॲड केलेला होता, तो मी जस्ट शूट नाही केला। आणि आता ह्याच्यामध्ये आपण टाकलेली आहे सुकट। पहिली सुकट आपण वाफवून घेतली तव्यावरती 2 ते 3 मिनटं आणि त्याच्यानंतर स्वच्छ धुवून घेतली आणि हे आता मसाल्यामध्ये ॲड केलेली आहे। तर तुम्ही बघू शकता जास्त काही इन्ग्रेडियंट्स लागले नाही, घरामध्ये जे इन्ग्रेडियंट्स अवेलेबल असतात तेच इन्ग्रेडियंट्स आपण ह्या सुकटच्या चटणीमध्ये टाकलेले आहे। कढीपत्ता आहे, कांदा आहे, लसूण आहे, टमाटर आहे, मालवणी मसाला आहे, रेड चिली पावडर आहे, हळद आहे, हे सर्व मसाले आपल्याला घरी अवेलेबल असतात। तर हेच मसाले आपण ॲड केलेले आहेत, जास्त काही फॅन्सी बनवलेले नाही आहे। एकदम अशी मस्त झणझणीत झालेली आहे सुकट। तर भाकरीबरोबर तर हिची वेगळीच टेस्ट लागते। तर जरूर तुम्ही ही डिश करून बघा तुमच्या घरी आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका। तर ते फटाफट ना आपल्याला फ्राय करून घेऊया।
5 मिनटं ना आता ह्याला आपल्याला फक्त हे फ्राय करून घ्यायला लागणार आहे. जास्त काही वेळ लागणार नाही आहे. सुकटची चटणी ही लवकरात लवकर बनते, फटाफट होणारी अशी डिश आहे. मस्त अशी भन्नाट अशी झणझणीत झालेली आहे. मला तर फार भूक लागलेली आहे, तर हिला आता आपण साईड डिशवरती काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता कोथिंबीर आपण ॲड करत आहोत. मस्त अशी फ्राय झालेली आहे. मसाल्याचा चांगला रंग सुटलेला आहे. सुकटला चांगला कलर आलेला आहे. आपला कांदा लसूण चांगला फ्राय झालेला आहे. मसाले सगळे एकजीव झालेले आहेत सुकटीमध्ये. कोथिंबीरनी तर मस्त असा हिरवागार कलर आलेला आहे. तर मस्त ह्याच्यातला ना थोडासा भाग ना आता मी घेणार आहे आणि मस्त भाकरी बरोबर खाणार आहे. तर तुम्हालाही भूक लागली असेल तर तुम्ही नक्की करून बघा. ही डिश भरपूर सोपी आहे, बनवायला जास्त टाईम लागत नाही आहे. मार्केटमधून फक्त सुकट आणायची अशी फ्रेश ना, सकाळी जाऊन आणायची. सकाळ सकाळ तुम्हाला असं फ्रेश आयटम्स भेटतात. तर मच्छी मार्केटमध्ये तुम्हाला ही नक्कीच अवेलेबल भेटेल. तर जरूर ही सुकटची चटणी तुम्ही घरी करून बघा, भाकरीबरोबर चपातीबरोबर आणि एनी टाईम तुम्ही खाऊ शकता. लंच आणि डिनरसाठी मस्त ऑप्शन आहे हा आणि फटाफट अशी होणारी डिश आहे. तर त्याला जास्त काही वेळ लागत नाही आहे, जास्त काही आपण फॅन्सी इन्ग्रेडियंट्स ॲड केलेल्या नाही आहे. तर जरूर ही डिश तुम्ही करून बघा आणि मुंबईकर आहे चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट आमच्या चॅनलला नक्की दाखवा. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या. टेक केअर अँड बाय बाय.